यानंतर एक महत्त्वाची बातमी पाहूयात। मुंबई काँग्रेसला गळती सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। काँग्रेसचे माजी नगरसेवक जगदीश अण्णा कुट्टी हे भाजपमध्ये जाणार असल्याची माहिती समोर आली आहे। आशिष शेलार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे। आपण पाहतोय मुंबई काँग्रेसला गळती सुरू असल्याचं बघतोय। काँग्रेसचे माजी नगरसेवक जगदीश अण्णा कुट्टी हे भाजपमध्ये जाणार असल्याची माहिती मिळते, तर आशिष शेलार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडेल। काही दिवसांपूर्वीच बाबा सिद्दीकी यांनी खरं तर राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला होता। त्या अगोदर देखील काँग्रेसला गळती लागल्याचं पाहायला मिळालं होतं आणि आता पुन्हा एकदा मुंबई काँग्रेसला गळती लागल्याची बातमी समोर येते, कारण काँग्रेसचे माजी नगरसेवक जगदीश अण्णा कुट्टी भाजपमध्ये जाणार असल्याची माहिती मिळते। आशिष शेलार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडेल अशी देखील माहिती सध्याची समोर येते। काँग्रेसला मुंबईमध्ये गळती लागली आहे। मुंबईचे काँग्रेसचे माजी नगरसेवक जगदीश अण्णा कुट्टी हे भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। आशिष शेलार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडेल। तर मिलिंद देवरा यांनी देखील काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत पक्षप्रवेश केला, तर दुसरीकडे बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता आणि त्यानंतरच आता काँग्रेसचे माजी नगरसेवक जगदीश अण्णा कुट्टी हे भाजपमध्ये जाणार असल्याची माहिती कळतेय। आशिष शेलार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडणार असून मुंबईमध्ये काँग्रेसला गळती सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। मैं जगदीश अमीन, अंधेरी लिस्ट का उम्मीदवार, आने वाले 21 तारीख को आप अपना बहुमूल्य वोट कांग्रेस राष्ट्रवादी महाआघाड़ी युति के उम्मीदवार को दीजिए। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। नमस्कार, मैं जगदीश अमीन, अंधेरी लिस्ट का उम्मीदवार, आने वाले 21 तारीख को आप अपना बहुमूल्य वोट कांग्रेस राष्ट्रवादी महाआघाड़ी युति के उम्मीदवार को दीजिए। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। नमस्कार, मैं जगदीश अमीन, अंधेरी। तर आपण पाहतोय मुंबईमध्ये काँग्रेसला गळती सुरू आहे। या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले जात आहेत। चेतन, काँग्रेसचे माजी नगरसेवक जगदीश अण्णा कुट्टी हे भाजपमध्ये जाणार असल्याची माहिती समोर येते, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच वर्षा, काँग्रेसचे माजी नगरसेवक असलेले जगदीश अण्णा कुट्टी, त्यांचं नाव जगदीश अमीन असंही आहे आणि अंधेरीमध्ये हा मोठा, एकंदरीतच मुंबईमध्ये हा मोठा सुरुंग मानला जात आहे, कारण काही दिवसांपूर्वीच काँग्रेसच्या 5 नगरसेवकांनी, माजी नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता एकनाथ शिंदे यांच्या, आणि त्यानंतर आता पुन्हा हा आणखी एक नगरसेवक कुठेतरी भाजपच्या गळ्याला लागलेला आहे आणि एकंदरीत 8 ते 10 नगरसेवक काँग्रेसचे फुटतील अशी चर्चा सातत्याने सुरू होती आणि ती चर्चा कुठेतरी खरी होताना दिसत आहे। सातत्याने मुंबई महानगरपालिकेमधील काँग्रेस संपवण्याचा एकंदरीत विडा कुठेतरी महायुतीने उचलला असं म्हणता येऊ शकतं, कारण ज्या प्रकारे तू उल्लेख केलास, अमीन पटेल असतील, मिलिंद देवरा असतील, यांच्या एकंदरीत पक्षप्रवेशानंतर आता आणखी एक नगरसेवक आलेला आहे आणि आणखीही पुढे म्हणजे काही नेत्यांची नावं चर्चेत, काँग्रेसची जी नाराज आहेत काँग्रेसच्या पक्ष नेतृत्वावरती, आणि ते भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा आहे। आता थोड्या वेळामध्येच हा पक्षप्रवेश होणार आहे। भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार हे भाजप प्रदेश कार्यालयात दाखल झालेले आहेत, त्यामुळे फक्त औपचारिक राहिलेले आहेत, त्यांच्या सोबत जगदीश अमीनही पाहायला मिळालेले आहेत, त्यामुळे या बातमीवर कुठेतरी शिक्कामोर्तब झालेला आहे। चेतन, या संदर्भातले प्रत्येक अपडेट तुझ्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद तू दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।